शारदीय नवरात्र विशेष नवदुर्गा मातेची संपूर्ण माहिती. दुर्गा मातेच्या 9 स्वरूपातील पहिलं स्वरूप आहे शैलपुत्री. शैलपुत्री हे भगवती दुर्गा मातेचे पहिले स्वरूप आहे. नवरात्रीतील पहिल्या दिवशी हिची उपासना केली जाते. ही शैलराज हिमालयाची कन्या आहे, म्हणून याला शैलपुत्री असं म्हणतात. पार्वती आणि हेमवती अशी हिची अन्य नावे आहेत. ही वृषभावर आरूढ असून हिच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे आणि डाव्या हातात कमळ आहे. वंदे वांछित लाभाय चंद्रदूत केशराम वृषारूढा शूलधरा शैलपुत्री यशस्विनी. या मंत्राने या देवीची आराधना केली जाते. या देवीची विशेष कृपा व्हावी म्हणून प्रतिपदेला हिची षोडोपचारे पूजा करून गायीच्या तुपाचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि तेच तूप ब्राह्मणाला दान दिले जाते. हिची भक्तिपूर्वक पूजा आराधना केल्याने मनुष्य आरोग्य संपन्न होतो. नवरात्रीमधील दुर्गा मातेचे दुसरे स्वरूप आहे ते म्हणजेच ब्रह्मचारिणी. कठोर तप आणि ध्यान करणारी ब्रह्मचारिणी हे भगवती दुर्गा मातेचे दुसरे स्वरूप आहे. नवरात्रातील दुसऱ्या दिवशी हिचीच उपासना केली जाते. भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठीण तपश्चर्या करणारी पार्वती हीच ब्रह्मचारिणी होय. आणि तपश्चर्येच्या प्रारंभी केवळ फलहार, मग केवळ बिल्वपत्र सेवन आणि शेवटी पूर्ण निराहार राहून हिने प्रदीर्घ तप केले. म्हणूनच भगवान शंकर हिच्यावरती प्रसन्न झाले. हिच्या उजव्या हातात जपमाळ व डाव्या हातात कमंडलू आहे. दधाणा करपत्या भाक्षमक्ष कमंडलू देवी प्रसिद्ध तुमयी ब्रह्मचारिणी नृत्यम. या मंत्रांची आराधना केली जाते. या देवीला द्वितीयेच्या दिवशी पूजन करून साखरेचा नैवेद्य दाखविल्याने मनुष्य दीर्घायुष्य होतो असे सांगितले जाते. हिच्या उपासनेने जप, त्याग आणि सदाचाराची वृद्धी होते. नवदुर्गेचे तिसरे स्वरूप आहे चंद्रघंटा. भगवती दुर्गा मातेचे तिसरे स्वरूप म्हणजे चंद्रघंटा. हिने आपल्या मस्तकावरती घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र धारण केलेला आहे, म्हणून हिला चंद्रघंटा असं म्हटलं जातं. हिला स्वरांची देवी असं सुद्धा म्हटलं जातं, जी सिंहारूढ असून युद्ध आणि दुष्टांच्या नाशासाठी नित्य तत्पर असते. हिचे स्वरूप अद्भुत आहे. हिला 8 हात असून हिने शंख, कमळ, धनुष्य, बाण, तलवार, कमंडलू, त्रिशूळ, गदा आदी आयुधे वस्तू धारण केल्या आहेत. हिच्या गळ्यात धवल पुष्पांची माळा शोभून दिसते. हिच्या घंटेच्या निनादाने दैत्य, राक्षस आणि अत्याचार करणारे मोठे भय उत्पन्न होते. हिची उपासना करणाऱ्यांना अलौकिक सुख प्राप्त होते. पिंडज प्रवरारूढा चंडकोपास्तकैतुया प्रसादतने तू मह्य चंद्रघंटे ती विश्रुता. या मंत्रांची आराधना केली जाते. उज्ज्वल कांती असलेल्या या देवीचे तृतीयेला पूजन करून गायीच्या दुधाचा नैवेद्य दाखविला जातो. ते दूध ब्राह्मणाला दान दिले जाते. या दिवशी देवीला शेंदूर लावण्याचा सुद्धा रिवाज आहे. या देवीच्या उपासनेने मनुष्याचे प्रापंचिक कष्ट दूर होतात. नवदुर्गेचे चौथे रूप आहे कुष्मांडा. भगवती दुर्गा मातेचे चौथे स्वरूप म्हणून कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. ही मंद हास्याने ब्रह्मांड निर्माण करते, म्हणून हिला कुष्मांडा असं म्हणतात. नवरात्रातील चौथ्या दिवशी या देवीची उपासना केली जाते, जी देवी सिंहासनावरती आरूढ असून सूर्यलोकी वास करते. ही असीम शक्तिशाली आणि अष्टभुजा आहे. हिच्या हातात अमृत कलश असून बाकीचे हात शस्त्राने सज्ज आहेत. सुरास संपूर्ण कलशम अधिरालुप्तमेवेच दधाणा हस्तपद्यवक्ष कुमांडा शुभास्तुमे. या मंत्राने हिची आराधना केली जाते. हिचे चतुर्थीला पूजन करून मालपोह्याचा नैवेद्य दाखविला जातो, जो नैवेद्य ब्राह्मणाला अर्पण केला जातो. या दानाने सर्व प्रकारची विघ्ने दूर होतात. या देवीच्या उपासनेने मनुष्य व्याधीमुक्त होतो. याच्या सर्व चिंतांचे निवारण होऊन त्याला सुख समृद्धी प्राप्त होते. नवदुर्गेचे 5वे रूप आहे ते म्हणजे स्कंदमाता. कुमार कार्तिकेयची
माता म्हणून हिला स्कंद माता असं म्हटलं जातं. नवरात्रीतील 5व्या माळेला हिची उपासना केली जाते. हिला 4 भुजा आहेत, त्यापैकी 2 हातामध्ये कमळ आहेत. हिचा एक हात भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी वर उचललेला आहे आणि एका हाताने हिने मांडीवर बसलेल्या स्कंदाला धरून ठेवले आहे. कार्तिकेय देवांचा सेनापती आहे आणि दुर्गेचे त्याच्यावरती अत्यंतिक प्रेम आहे, म्हणून हिने आपले नाव त्याच्याशी जोडले आहे, ज्यामुळे हिला प्रेम, स्नेह, वात्सल्य आणि ममतेची देवी मानले जाते. सिंह हे तिचे वाहन आहे. ज्यावेळी पृथ्वीवर दुष्ट दुर्जनांचे अत्याचार वाढतात तेव्हा प्रजाच्या रक्षणासाठी ही देवी त्यांचा नाश करते. सिंहासन गणता नित्य पद्माश्रू कृतया शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी या मंत्राने ही देवीची आराधना केली जाते. हिचे पंचमीला पूजन करून केळ्याचा नैवेद्य दाखविला जातो आणि ती केळी ब्राह्मणाला अर्पण केली जाते. या देवीच्या उपासनेने बुद्धीचा विकास होतो. नवदुर्गेचे 6वे रूप आहे ते म्हणजेच कात्यायनी देवी. कात्यायन ऋषीची कन्या म्हणून हिला कात्यायनी असं म्हटलं जातं. नवरात्रीतील 6व्या दिवशी या देवीची उपासना केली जाते. ही देवी सुवर्णासमान तेजस्वी वर्णाची आहे, जिला 4 भुजा आहेत. हिने एका हातात तलवार, दुसऱ्या हातात कमळ, अन्य 2 हातामध्ये क्रमशः वरमुद्रा आणि अभयमुद्रा धारण केली आहे. सिंह हे तिचे वाहन आहे. चंद्र हा स्वज्वळ लक्करा शार्दूल वरवाहना कात्यायनी शुभम दद्या देवी दानभूतिनी या मंत्राने तिची आराधना केली जाते. हिचे षष्टीला पूजन करून मधाचा नैवेद्य दाखविला जातो आणि ते मध ब्राह्मणाला दान केले जाते. हिच्या उपासनेने मनुष्याच्या समस्त इष्ट कामना पूर्ण होतात, इच्छा पूर्ण होतात, त्याला सुंदर रूप प्राप्त होते. शिक्षणात प्रगती व्हावी म्हणून हिची उपासना अवश्य केली जाते. नवदुर्गेतील 7वे रूप आहे ते म्हणजेच कालदात्री. भगवती दुर्गा मातेचे 7वे स्वरूप कालरात्री ही गडद काळ्या वर्णाची असून विखुरलेल्या केसांमध्ये अतिशय भयावह दिसते, म्हणून हिला कालरात्री असं म्हणतात. नवरात्रात 7व्या माळेला हिची उपासना केली जाते. रक्तबीज दैत्यांचा वध करण्यासाठी दुर्गा देवीनेच आपल्या तेजापासून हिला उत्पन्न केले. हिला 4 हात असून त्यात क्रमशः कट्यार, लोहकंटक, वरमुद्रा, अभयमुद्रा धारण केली आहे. हिला 3 नेत्र असून हिच्या उश्वासापासून अग्नी बाहेर पडतो. हिचे वाहन गदर्भ आहे. एक वेणी जपा कर्पुरा नग्ना खरा स्थिता लंबोष्टिती कर्णकाकर्णी तैलाभ्यक्षारिणी वामपादो सल्लोहतता कंठभूषणा वर्धनमूर्ध्वजा कृष्णा कालरात्री भयंकरी या मंत्राने हिची आराधना केली जाते. हिचे सप्तमीला पूजन करून गुळाचा नैवेद्य दाखविला जातो आणि तो ब्राह्मणाला अर्पण केला जातो. ही देवी शुभ फल देणारी आहे, म्हणून हिला शुभमकरी असे सुद्धा म्हटलं जातं. हिच्या उपासनेने ग्रहबाधा दूर होतात. उपासकाला उपद्रव देणाऱ्या दुष्टांचा नाश होतो आणि तो स्वतःही शोकमुक्त होतो. नवदुर्गेचे 8वे रूप आहे महागौरी. ही शंख चंद्रासमान अत्यंत गौरवर्णाची असल्यामुळे हिला महागौरी असं म्हटलं जातं. शिव अर्धांगिनी आहे. हिची वस्त्रे आणि आभूषणे श्वेतवर्णाची असल्यामुळे हिला श्वेतांबरी असे सुद्धा म्हटलं जातं. नवरात्रात 8व्या माळेला हिची उपासना केली जाते. हिला 4 हात असून त्यामध्ये क्रमशः त्रिशूळ, डमरू, वरमुद्रा, अभयमुद्रा धारण केली आहे. तिचे वाहन गाय आहे. श्वेते पुरुषे समारूढा श्वेतांबरधरा शुची महागौरी शुभ तद्यान महादेव प्रमोददा या मंत्राने हिची आराधना केली जाते. हिचे अष्टमीला पूजन करून श्रीफळाचा नैवेद्य दाखवावा आणि तो नारळ ब्राह्मणाला दान करावा. या दिवशी अनेक लोक कन्या पूजनही करतात. या देवीच्या उपासनेने मनुष्याचे त्रिविध ताप नाहीसे होतात, त्याचे सर्वार्थाने कल्याण होते. नवदुर्गेचे 9वे रूप आहे ते म्हणजे सिद्धिदात्री. भगवती दुर्गा मातेचे 9वे स्वरूप म्हणून सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. देवी पुराणात ब्रह्मवैवर्त पुराणात हिच्या समस्त शक्तींचे महात्म्याचे विस्ताराने वर्णन केले आहे. ही उपासकांना सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त करून देते, म्हणूनच हिला सिद्धिदात्री असं म्हटलं जातं. हिचीच उपासना करून भगवान शिवजी समस्त सिद्धी प्राप्त केल्या होत्या.
याच देवीच्या कृपेने त्यांना अर्धनारी नटेश्वर स्वरूप प्राप्त झाले. हिला 4 हात असून ही शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण करते. ही सफेद फुलांच्या माळा धारण करणारी असून हिचे मस्तक तेज संपन्न आहे. ही कमळात विराजमान आहे. सिद्ध गंधर्व यक्ष सुरेरपी सेवा मन सदा भूयात सिद्धिदायिनी या मंत्राने या देवीची आराधना केली जाते. हिचे नवमीला पूजन करून लाह्यांचा नैवेद्य दाखविला जातो आणि या लाह्या ब्राह्मणाला अर्पण केल्या जातात. नवमीला सिद्धिदात्रीची पूजा आणि कन्या पूजनाने नवरात्र उपासनेची समाप्ती होते. या देवीच्या उपासनेने मनुष्याच्या समस्त इष्टकार्य सिद्धीस जातात. सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. अशा नवदुर्गेची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.